Manju, you're just mine. And I'm yours. I love you, Manju. I love you. हॅलो, हे बघ तू हॅलो 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 मंजू मंजू का एकटीच काय पडपडतेस आतमध्ये? ए मंजू, काही नाही. वाघमारे चला, कुठं? एका ठिकाणी जायचं आपल्याला. चला. सतारे कसं जाणार बाहेर? सगळे बसले. काळजी करू नका. जसं आत आलो तसंच हळूच निघून जाऊ. कुणाला काय लक्षात येणार. चल. चला. या वाघमारे. सत्या, काय रे? कुठं घेऊन आलास? कुणाची खोली आहे ही? वाघमारे, तुमच्या घराकडे सतत भेटत राहिलो ना तर पकडले जाण्याची भीती आहे. म्हणून तुम्हाला इथे घेऊन आलो. इथं कोणच बघणार नाही आपल्याला आणि इथं कोण पोचू बी शकत नाही. ठीक आहे. वाघमारे, तो मातेफुरू फोनवर काय बोलला ऐकला ना तुम्ही? आपल्या दोघांना संपवायची कुणीतरी ऑर्डर दिले त्याला. म्हणजे हा जो कुणी बी आहे तो कुणासाठी तरी काम करत आणि त्यानंच याला आपल्याला संपवण्यासाठी पाठवले. पण हा नराधम मात्र तुला मारून माझ्या मागे लागला. पण मला एक कळत नाही, आपल्या दोघांना संपवायची कुणाची इच्छा असेल? तेच तर कळत नाहीये ना. कोण असेल ज्याची आपल्यावर खुन्नस आहे, ज्याला आपल्याला संपूर्ण आनंद मिळणार असेल? तात्या, साहेब, तात्यासाहेब, तो खरंच तात्यासाहेबांचा माणूस असेल? शक्यता नाकारता येणार नाही. तात्या किती खालच्या थराला जाऊ शकतो हे आपण अनुभवलंच आहे. आणि त्यात तो आता फरार आहे आणि छुपे वार करण्यात तर एकदम एक्सपर्ट आहे. वाघमारे, आत्ता जे काही घडतंय ना ते 100% तात्याच्याच मार्गदर्शनाखाली घडते असं वाटतंय मला. त्यामुळे आपल्याला अजून जास्त सावध राहायला पाहिजे. सत्या, अरे आपण सावधगिरी बाळगतोच आहोत, पण तो आपल्या हातीच लागत नाही. दरवेळी एक पाऊल पुढंच असतोय आपल्या. दरवेळी नाही वाघमारे. यावेळी माझा घातपात घडवून नंतर त्यानं सपशेल माती खाल्ली. पण सत्या, तो तात्यासाहेब असू दे नाहीतर दुसरं कोणी, या घातपातामागचा खरा सूत्रधार सापडलाच पाहिजे. माझ्या सत्याच्या जीवावर उठलेल्याला मी सोडणार नाही. वाघमारे, तुम्ही नका टेन्शन घेऊ एवढं. तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे सत्य. मला आयुष्यभर, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि पुढच्या प्रत्येक आयुष्यात फक्त तू हवास. तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कुणाचाच विचार नाही करू शकत. ही मंजू फक्त सत्याची आणि सत्या मंजूच. असं असेल ना तर आपण एक काम करूया का? आपण या सगळ्या झंझटीपासून लांब कुठेतरी पळून जाऊया, जिथं फक्त तुम्ही आणि मी दोघंच असेल, बाकी कुणीच नसेल, आणि आपलं छोटंसं जग. आयडिया चांगली आहे. आपण ना एक काम करू, आपण छान जंगलात राहायला जाऊ. तिथंच आपली झोपडी बांधू, आपला नवीन संसार मांडू. जंगलात कोण येणार आहे आपल्याला डिस्टर्ब करायला? तिथंच राहू आयुष्यभर. चालेल की वाघमारे, आपण एक काम करू, आपण झोपडीना नदी शेजारीच बांधू. म्हणजे कसं पाण्याचं टेन्शनच नाही ना. हा, आणि स्वयंपाक पण मातीच्या भांड्यात करू. झाडांच्या पानापासून भांडी बनवू, म्हणजे ग्लास प्लेटी सगळं, आणि चुलीवर स्वयंपाक करू. हा, आणि मग ना मी जाऊन लाकडं तोडून आणेन. ठीक आहे, तू लाकडं तोडायला जा, मी शिकार करायला जाईल. काय? तुम्ही कशाला शिकार करताय? वाघमारे, तुमचा नवरा सातारचा वाघ आहे, वाघ, आणि तुम्ही शिकार करणार? सत्या, तू जरी सातारचा वाघ असलास ना, आपल्या संसारात वाघीण मीच आहे. त्यामुळे शिकारीवर मीच जाणार फिक्स. बरं, करा मग शिकार. मी कशाला अडू?
अहो साध्या गल्लीतल्या कुत्र्याला घाबरणाऱ्या तुम्ही शिकार करायचे स्वप्न बघताय. बघा स्वप्न बघा. स्वप्न ऑलरेडी एका वाघाची शिकार केले मी, जो आता माझ्या समोर बसला. वाघमारे आपण शिकारीपर्यंत आलोय. पुढं पुढं आपण चूल करायची आणि त्याच्या स्वयंपाक बनवायचा. आणि पुढं पुढं एक घास मी तुला भरवणार, एक घास तू मला भरवायचा. अच्छा. आणि पुढं पुढं जेवायचं आणि झोपायचं. ओ वाघमारे, आपल्याला आपल्या फॅमिलीचा पण विचार करावाच लागेल ना. आपण दोघच जंगलात किती दिवस एकत्र राहणार. आपल्या कुटुंबाची वाढ झाली पाहिजे या दृष्टीनं काहीतरी विचार करायला पाहिजे ना वाघमारे. तुझं काहीतरीच असतं. अहो काहीतरीच काय, कधी ना कधी तर चान्स घ्यावाच लागणार वाघमारे. वाघमारे विचार करा, तुम्ही मी आणि आपली 5-7 चिल्ली पिल्ली आणि आपण सगळे मिळून शिकारीला चाललोय. 2 पोरं माझ्याकडेवर, 2 पोरं तुमच्याकडेवर, एक माझ्या खांद्यावर आणि एकानं तुमचा हात धरलाय. कसलं भारी ना. सत्या, फॅमिली वाढवायची, क्रिकेट टीम नाही बनवायची. आई अमृता, चला येते आम्ही. मंजू, तू ड्युटीवर निघालीस? हा मग मंजू, तू काही विसरत नाहीयेस का? काय विसरले मी? मंजू, सत्यजित्रावाला जाऊन अजून 10 दिवस पण नाही झालेत ग, आणि तू ड्युटीवर निघालीस. अगं लोक काय म्हणतील? अरे देवा, माझ्या तर ध्यानातच नाही आलं. काय करू आता? ड्युटीवर तर जावंच लागणार. आई, ते मी अगं मी पोलीस आहे. मला माझं वैयक्तिक दुःख कुरवाळत बसून कसं चालेल? हे बघ, घराआधी जनता आणि जनतेची सुरक्षा हाच आमचा वसा. त्यामुळे जावंच लागेल मला. आणि सत्याच्या बाबतीत जे काही घडले त्याचाही छडा लावायचा. जो कुणी बी माझ्या सत्याच्या जीवावर उठला ना, त्याला सोडणार नाही. म्हणजे दिदे, काय सांगतेस तू? म्हणजे हा अपघात नव्हता, घातपात होता का? मंजू, अगं काय बोलून गेलीस हे? माहित नाही, मला शंका येते तशी, आणि त्या दृष्टीनं तपास करावा लागणार. सत्याच्या वैरी काय कमी नाहीत ना? अगं पण तपास करायला तूच कशाला जायला पाहिजेस? दुसरं कोणीतरी करेलच ना तपास. दुसरं कुणीही तपास करू शकतं, पण माझ्या सत्याच्या गुन्हेगारांना मी शोधून काढणार आहे, असा पण केलाय मी. आणि त्यासाठी मी माझं वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून पोलिसी कर्तव्याला महत्त्व देणार आहे. चला येते. मंजू थांब ना. आता काय आहे? तू जा ड्युटीला, पण थोडं उशिरा जाऊ शकतेस का? का बरं? काय सुरू आहे तुमचं? ते तुला भेटायला एक मोठे डॉक्टर येणार आहेत. हा, त्यांना भेटूनच गेली असतीस तर बरं झालं असतं दीदी. डॉक्टर येणार. तुम्हाला सांगितलंय ना, मला वेळ लागलेला नाहीये. माझं मन आणि डोकं दोन्ही थाऱ्यावर आहे. सगळं कळतंय मला. हे सगळे उद्योग बंद करा आणि मला त्यात ओढू नका. डॉक्टर येणार आहेत म्हणून सांगा, काय गरज नाही म्हणून. काही पोरगी.
चल, काय करायचं या पोरीचं? मी पक्षाकडनं खात्री करून घेतली, पक्षाकडनं कुणाचाच फोन नव्हता. मुळात दिल्लीत अशी तातडीची बैठक बोललीच नव्हती पक्षानं. मी सत्ता पक्ष प्रमुखांशी बोलले. अगं मग मम्मी तो फोन कोणाचा तरी डाव होता. माझ्या जागी सत्यानं दिल्लीला जावं असा कुणाचा तरी कट असणार आहे. पण ह्याचा छडा लावला पाहिजे. काय? पण मग हे नेमकं केलं कुणी? सत्याचा कोणीतरी जुना राजकीय विरोधक असेल, नाहीतर त्या नेबरच्या मागे लागल्या ती जातो आशिक. सत्याचं बरं वाईट करून त्याचाच फायदा होणार असणार ना. हॅलो. अरे वा, चला जेवण करून घेऊया. नीट ठेव रे. काय झालं? सगळे असे काय बघताय? मम्मी साहेब ऑल ओके ना? अरे, आमचा असा संशय आहे का सत्याचा अपघात नसून त्याचा घातपात झालाय. हो हो, मलाही असंच वाटतंय. कारण सत्यदादाची साताऱ्यात हवा होती, मग त्यांना मानणारे जेवढे त्यांच्या कामावर जळणारे पण तेवढेच असतील ना. तुमचा संशय बरोबर आहे. पण मी काय म्हणतो, ह्या गोष्टीवर आपण नंतर चर्चा करू ना. पहिले जेवण करून घेऊया. या या या. बळवंता, काय रे, कोण आहे ते भेटायला आले. तुला सांगितलं होतं ना आतमध्ये कुणाला भेटायला पाठवू नका म्हणून. मग कशाला येऊन आला सांगा. माया, शांत हो जरा. बळवंता, काय रे, काय झाले, कोण आहे ती? बोला. मम्मी साहेब, प्रभाकर साहेब, अहो तुमचं आमचं नातं एकाच माणसापायी जोडलं गेलं या. सत्यदादा, आमचा सत्यदादा. हा ठीक आहे, पण तुमचं काम काय आहे? अहो, आमचा देवच आमसनी सोडून गेले आणि गरीब शेतकऱ्यावर अन्याय करायच्या हेतून आता सैतानाने मानावर करायला सुरुवात केली. हो हो, म्हणजे नक्की काय मुद्द्यावर या ना तुम्ही. एक मिनिट, तू का बोलतोयस? तुझ्याकडे नाही आलेली ती. ए बालम्या, त्याने विचारलं म्हणून काय तुझ्या वराला लाग लागणार आहे का? त्याचे वडील मंत्री आहेत, त्याच्यामुळे त्याला समाजसेवाचं बाळकडू लहानपणापासून घरातनच मिळालंय बघ. तुमची काय अडचण आहे ती सांगा आर्यनला. आर्यन, बघ यांचं काय म्हणणं आहे ती. हो मम्मी साहेब, बघतो मी. काय मुद्दा आहे नेमकी तुमचा? अहो, आमची वाडवडिलांची जमीन एका बिल्डरने आपल्या घशात घातली. अच्छा, कोण आहे तो बिल्डर? म्हणजे नाव काय त्या बिल्डरचं? तो बिल्डर पण आलाय सोबत, बाहेर थांबलाय. मग त्याला बाहेर का उभं केलंय? आत बोलवा ना त्या बिल्डरला. जहागीरदार, आत या. नमस्कार. नमस्कार. जहागीरदार, यांच्या हक्काची जमीन तुम्ही हडपली आहे असं म्हणणं आहे यांचं. काय पुरावा आहे तुमच्याकडे? अहो, ही जमीन माझ्याच मालकीची आहे. रितसर पूर्ण कागदपत्र माझ्याकडे आहेत त्याची. हे बघा पूर्ण कागदपत्र.
डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहे आणि त्यांच्याच नावावर आहे. थँक्यू. तुमच्याकडे असे काही डॉक्युमेंट्स? कागदपत्र? अहो, कागदपत्र नाहीत माझ्याकडे. जमीन गहाण ठेवून कर्ज काढले ना, त्यावेळेस सावकाराकडे सगळी कागदपत्र दिली होती. अहो मग सरळ गोष्ट आहे ना, तुम्ही त्या जमिनीवर कर्ज काढलं आणि ते कर्ज तुम्ही फेडू नाही शकले. मग त्या सावकारानं पैसे वसूल करण्यासाठी ती जमीन विकली. सो अल्टिमेटली ती जमीन त्यांच्याच नावावर आहे. राईट ना मम्मी साहेब? सगळी कागद यांच्या नावावर झाली, मग लॉच्या हिशोबाने तर जमीन त्यांचीच झाली. अरे आर्यन, असा कसा निर्णय देतोस तू? हो, आणि ते पण नीट चौकशी न करता. हा, हे बघ आर्यन, त्या दोघांची फसवणूक झाली आणि तू एकतर्फी निर्णय देऊन मोकळा झालास. सत्य असं कधी करत नव्हता. सत्य असलं असता ना त्याने बी हाच निर्णय दिला असता. मला न्याय पटलाय हा. नाही मम्मी साहेब, नाही. लय मोठ्या आशेने आलोय तुमच्याकडं. हे बघा, आमच्या ह्या जमिनीत जे काय पिकतं ना, अहो आमच्या जमिनीत जे पिकतं ना, त्या पिकावरच आमचं घर चालतं. आणि ती जमीन जर विकली गेली तर आम्ही खायचं काय हो? आम्ही जगायचं कसं? जरा तरी विचार करा. गरिबावर दया करा, विचार करा मम्मी साहेब, विचार करा. पाया पडतो मम्मी साहेब, गरिबावर दया करा. आजी बाबा, तुम्ही प्लीज उभं राहा. अहो विचार करण्यासारखं काय आहे त्यात? अहो केस खूप क्रिस्टल आणि क्लिअर आहे. डॉक्युमेंट्स त्यांच्या नावावर आहे. हे बघा, उद्या जाऊन तुम्ही कोर्टात जरी गेले ना तरी जज हाच निर्णय घेणार आहे. मम्मी, मला काय वाटतं माहितीये का? ए बलम्या, तुला कोणी विचारलं का तुझं मत? आरनी जो निर्णय दिला तोच योग्य आहे. नाही, असं कसं न्याय करता येईल? काहीतरी चुकतंय. हे असं होताच कामा नाही. मम्मी का ऐकते या आर्यनचं? मम्मीला आर्यननं वाचवलं होतं म्हणून? पडवळ, अहो चांगल्या माणसांच्या बाबतीतच असं का घडतं? तेच ना. त्यांच्याच नशिबी अशा दुश्मन का? हो ना. आणि हे काय सत्ताधाऱ्यांचं वय होतं का जाण्याचं? मला तर हे सगळं काय चाललंय ना त्याच्यावरती अजून विश्वास बसत नाहीये. घातपातच होता, एवढं नक्की. हो, पण या सगळ्या मागे सूत्रधार कोण आहे हे समजणार कसं? माझ्या मनात पण तोच प्रश्न घोंगावतोय. मॅडमच्या किंवा सत्याच्या घरातल्यांपैकी कोणीच रिस्तर तक्रार नाही केलीये. आपण तपास तरी कसा करणार आहोत ना? ते काही असो मॅडम, पण सत्ताधाऱ्यांच्या गुन्हेगाराला आपण शोधून काढलंच पाहिजे. मॅडम, तुम्ही ड्युटीवर आलाय? हा, मग काय प्रॉब्लेम आहे का? तसं नाही मॅडम, पण निदान 12 दिवस तरी. मयुरी, पोलीस आहोत ना आपण. कर्तव्याच्या समोर भावनेला थारा देत नाही आपण. दिवस कार्य होत राहते, पण आपलं काम थांबता कामा नये. अननोन नंबर. हॅलो, मंजिरी वाघमारे.
कौतुक कौतुक केवळ कौतुक. ताबडतोब विना विलंब आमचा फोन उचलला त्याबद्दल कौतुक. तू विसरली नाहीस आम्हाला अजून. आम्ही चांगलेच लक्षात आहोत. पण वाईट झालं, फार वाईट झालं. सत्याचा मृत्यू झाला हे फार वाईट झालं. सत्या गेला, खूप लोकांना दुःख झालं. सगळ्या साताऱ्याने सुतक पाळलं. लोकांच्या मदतीला धावून जाणारा एक माणूस गेला. पण आता तुझं कसं होणार? सत्या गेला, तू इथेच राहिलीस. तुझं आता कामात लक्ष लागणार नाही. केसेस पेंडिंग राहतील, वरिष्ठ चिडतील, धारेवर धरतील, तुला सस्पेंड करतील. बदली करू तुझी? तू सांगशील तिकडे ट्रान्सफर करतो तुझी. सांग फक्त. म्हणजे सत्याच्या अपघातामागं तुमचा हात आहे तर? मी का करीन असं? सत्या अतिशय माझा लाडका होता, माझा पट्ट्या शिष्य, माझा घरचा माणूस. तू त्याची लाडाची बायको, माझी मानलेली मुलगी. असा कसा वागेन मी? फक्त तुला धीर द्यावा, तुला मदत करावी म्हणून हे सगळं करतोय मी. तू सांग कुठे ट्रान्सफर करू तुझी? ट्रान्सफर करू मी? एका फोनवर मी तुझी ट्रान्सफर करू शकतो. एका फोनवर. माझं काय करायचंय ते माझं मी बघीन. तुम्हाला तसदी घ्यायची काही गरज नाही. तुम्ही फक्त आता तुमची कंबर कसा, कारण तुम्ही ज्या कुठल्या बेळात लपून बसलाय ना तिथून लवकरच तुम्हाला बाहेर काढणार आहे. कौतुक कौतुक केवळ कौतुक. मॅडम हो काय झालंय? कोणाचा फोन होता? तात्यासाहेबांचा. तात्यासाहेब? हॅलो, सायबर सेल. हा बोला. इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे बोलते. आत्ता माझ्या फोनवर एक कॉल आला होता. लगेच त्याचं लोकेशन ट्रेस करा आणि कळवा मला. हो मॅडम, नंबर मेसेज करा, लगेच ट्रेस करतो. ठीक आहे.